1 ग्रॅम माती म्हणजे 100 कोटी जीवाणू असतात 1 ग्रॅम मातीमध्ये. ही एक मूठ माती. या मातीचं महत्त्व हे आपल्याला निर्जीव वाटते माती, पण या मातीचं महत्त्व काय आहे ना, ते आपण आज या पार्ट 1 मध्ये समजून घेऊ. कारण व्हिडिओ समजून सांगायला जाताना थोडा मोठा होईल, तर आपण 2 पार्ट या व्हिडिओचे करणार आहे. तर मित्रांनो, 1 ग्रॅम माती म्हणजे 100 कोटी जीवाणू असतात 1 ग्रॅम मातीमध्ये. आणि 1 एकर जमिनीमध्ये किती जीवाणू असतं माहिती आहे का? आपल्या पूर्ण जगाची जेवढी जीवनसंख्या आहे ना माणसांची, त्याच्यापेक्षा जास्त जीवाणू 1 एकर जमिनीमध्ये असतात. म्हणजे हिशोब जर केला तर 2 गायींच्या वजना एवढे जीवाणू आपल्या जमिनीमध्ये सतत कार्यरत असतात. काही कोटींनी जीवाणू एका ग्रॅम मातीमध्ये, 100 कोटी जीवाणू एका मातीमध्ये असतात. त्याच्यावरून विचार करा 1 ग्रॅम माती म्हणजे किती. एवढी माती एका द्राक्षाच्या मान्याचा जवळजवळ एक द्राक्षाच्या मान्यापेक्षा कमी 3-4 ग्रॅमचा मणी राहतो एक द्राक्षाचा. तर 1 हेक्टर जागेमध्ये 2 हत्ती उभे केले तेवढ्या वजना इतके जीवाणू हे मातीमध्ये असतात. आपल्या जमिनीमध्ये जवळजवळ 40% काम हे जीवाणू करतात, 12 ते 15% काम हे गांडूळ करतात. राहिलेलं काम ही बुरशी, शेवाळ इत्यादी करतं. आपण फक्त 5 ते 10% काम करतो. बाकीचं सगळं निसर्ग, जीवाणू, गांडूळ, बुरशी, बॅक्टेरिया हेच करतं. तर आपण फक्त आज ह्या पार्टमध्ये स्फुरद विघटन करणारे जीवाणू PSB, फॉस्फेट सोल्युबलायझिंग बॅक्टेरिया, याच्याबद्दल बघणार आहोत. तर ह्या बॅक्टेरिया काम कसं करतात? ह्या बॅक्टेरिया आपल्याला म्हणजे कसं, नत्र स्थिरीकरण करणारे जीवाणू, परत फॉस्फेट सोल्युबलायझिंग करणारे जीवाणू, परत पोटॅश KMB म्हणजे पोटॅश मोबिलायझिंग करणारे बॅक्टेरिया. अशा 3 प्रकारच्या आपल्याला या बॅक्टेरिया आपल्या मुख्य 3 घटकांसाठी लागतात. तर म्हणजे आपले समजा शरीरावर विषय घेऊ. नायट्रोजन म्हणजे काय करतं, आपल्या शरीराला मोठं करतं, वाढवतं. फॉस्फेट म्हणजे काय करतं, आपल्या शरीराचा सुदृढ बनवतं. आणि पोटॅश काय करतं, आपल्या शरीराला काटक बनवतं. असं एक उदाहरण दिलं फक्त मी. तर फॉस्फेट हे अतिशय महत्त्वाचा घटक आहे. हा उपलब्ध होणं म्हणजे सोपं नाही. आणि फॉस्फेटला उपलब्ध करायला आहे ना, फार कष्ट घ्यावं लागतं. आणि जेव्हा आपण खतं देतो जमिनीमध्ये, फॉस्फेट झालं, तुमचं पोटॅश झालं, नायट्रोजन, सल्फर झालं, हे सगळे डायरेक्ट झाडाला उपलब्ध होत नाही. ते उपलब्ध होता तर ते आपल्या फॉस्फेट विघटन करणारे जीवाणू ते काय करतात, त्यांच्या शरीरातून काही एन्झाईम बाहेर टाकतात. तसंच मुळं पण काही नैसर्गिक एन्झाईम बाहेर टाकतात. त्याने ते फॉस्फेट विघटन होतं त्याचं, आणि तेच झाडाला लागू होतं. ही गोष्ट कधी लक्षात घ्या. आणि आपल्या ज्या काही आपण बुरशीनाशकं वगैरे सोडतोय आपल्या बागेंना, द्राक्षाला म्हणा, डाळिंबाला म्हणा, किंवा आपल्या बाकीच्या फळपिकं, भाजीपाला पिकं यांना, तर त्यांना उपलब्ध करण्याचं काम म्हणजे ते ह्याच्यामुळे ते जीवाणू आपले मरतात, कमी होतात. दुसरं कारण, आपण जेव्हा काही काडी कचरा आपला खतं जाळतो ना, काडी कचरा वगैरे बागेत जाळतो, किंवा बागेत म्हणजे इतर पिकामध्ये जाळतो, तेव्हा सुद्धा जीवाणूंचं प्रमाण खूप कमी होऊन जातं. ते वाढवण्यासाठी नैसर्गिकरित्या आपल्याला खतं, शेणखतं, ऑर्गॅनिक खतं, गांडूळ खतं याचा वापर, हिरवळीचे खतं. आता हे खाली दिसतंय ना आपल्याला, हे जर आपण उपटूनच डायरेक्ट इथंच टाकलं ना, तर याच्यात जीवाणू जास्त तयार होतात. ह्या गोष्टी आपले ऑर्गॅनिककडे जाऊन, आणि जीवाणू म्हणजे सेंद्रिय कर्ब, आणि जीवाणू कार्यरत कधी राहतात माहिती का? जमिनीचा pH 6.5 ते 7.5 याच्या दरम्यान असलं ना, तेव्हा जमिनीत जीवाणू कार्यरत राहतात. आणि सेंद्रिय कर्ब कमीत कमी 1च्या वरती, म्हणजे ऑर्गॅनिक कार्बन तो कमीत कमी 1च्या वरती पाहिजे, तेव्हा आपल्याला फॉस्फेट लेवल चांगल्या रीतीने उपलब्ध होती. आणि फॉस्फेट उपलब्ध करणे हा सगळ्यात अवघड गोष्ट आहे, फॉस्फेट उपलब्ध करणे. आणि त्याच्यामुळं ऑर्गॅनिककडं आपण लक्ष द्या. आणि जीवाणूंचा हा पार्ट 1 झाला. आपण पार्ट 2 मध्ये परत दुसरा व्हिडिओ नक्की बघा, फॉलो करा, शेअर करा.
धन्यवाद.